क्षेत्ररक्षण यानंतर या षटकातील काही चेंडू शिल्लक. फलंदाज काही चर्चा करताना आणि क्षेत्ररक्षण सुद्धा काही चर्चा करताना कुणालचा या षटकातील पुढचा चेंडू. आपण विनंती करतोय अध्यक्षाने त्यांचा देखील सन्मान करावा. आणि एकरी धाव षटक संपतंय. 2 षटकानंतर संख्या धावसंख्या होती ती 10. यानंतर या स्पर्धेसाठी आपण समालोचक सनी मोते यांच्याकडे आपण सोपवत आहे. धन्यवाद भागवत साहेब. या ठिकाणी पुन्हा एकदा मी घेऊन जातो स्पर्धेकडे. तुम्ही पाहताय प्रमोद स्टेजवरती यायचंय, त्यांचा देखील सन्मान करतील. अध्यक्षांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा. टेटवली प्रीमियर लीग पर्व पहिलं 2024 ची मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि आपण आज येऊन पोहोचलेलो आहोत या ग्रँड फिनालच्या दिवसामध्ये. आणि ही स्पर्धा मात्र चालू आहे. पहिली मॅच देखील झाली, तुम्ही पाहिली असाल. अगदी चित्तथरारक मुकाबला बघायला मिळाला. सर्व सामने जिंकलेले संघ मात्र त्या मॅच मध्ये पराजित होताना बघायला देखील मिळाला होता. इथे तुम्ही बघायला गेला तर इथे अमित शाह कन्स्ट्रक्शन आणि त्याचबरोबर एफसीटी या 2 संघांमध्ये हे बिग बॅटल तुम्हाला बघायला मिळतंय. हालाकी धावसंख्येचा विचार केला तर 11 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक 3 हे प्रोग्रेस मध्ये आहे आणि त्याचबरोबर धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचले. दोन्ही आघाडीचे फलंदाज मोठा प्रहार करायचा आहे. डॉट बॉल येतोय. मुदस्सर मागझनकर याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि स्वतःच्याच गोलंदाजीवरती इथे चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. परिपूर्ण बॅटर संकेत जो खेळाडू आहे त्याला थांबवण्याचं काम केलं जात आहे. एफसीटी कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला आणि आज मात्र खेळण्यासाठी तयार देखील झालाय. एका बाजूला अमित शाह कन्स्ट्रक्शनचा संघ तो देखील चांगल्या परिस्थितीमध्ये दिसला. जिथे मुदस्सर मागझनकरची गोलंदाजी मात्र घातक ठरत चालली आहे. धावसंख्या 12 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. राईट हँडेड बॅटर्स यश मात्र मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होईल की नाही माहित नाहीये, परंतु बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न फाऊल आहे. मर्यादा रेषा ओलांडण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. धावसंख्या विदाउट लॉस स्पेल फक्त 12 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक इथून पुढे शिल्लक आहे. आपण म्हणतो ना 12 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती अमर पड्याल गोलंदाजीसाठी आलाय. राईट मोर द विकेट गोलंदाजी करेल. आपण म्हणतो की जीवनामध्ये मर्यादा रेषा ओलांडला तिथे मात्र बघा तुम्हाला कोण पनिश करणार नाहीये. पण या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तुम्ही मर्यादा रेषा ओलांडला तुम्हाला इथे न्याय देवता इथे पनिश करतील. चेंडू झाला फरार. इथे चेंडू सीमा रेषा पार 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 आलाय चौकार. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. 4 धावा मिळाले जातात तिथे. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आता राईट हँडेड बॅटर संकेतनं केलं. आपला संघ संकटामध्ये आहे तो संकट मोचक म्हणलाय. यदा यदा धर्मेश ग्लानी बहुतो भारता. परंतु यावेळेला तो सांगतोय माझ्या ज्या वेळेला संघ संकटामध्ये त्या वेळेला मात्र मी इथे संकट मोचक रूप धारण करेन. इथे लेगस्टंपच्या बाहेर पंच स्वप्नील शिंदे सर आपल्याकडे वळतायत आणि सांगतायत हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. मिस्टर एक्स्ट्राच्या धावा या ठिकाणी खर्च केल्या आहेत. क्रॉस लाईन बॅकवर्ड शॉट लेगला चेंडू हा खेळला जाईल आणि केवळ मात्र तिथे एक सिंगल धाव आपल्याला बघायला मिळते. ही जी स्पर्धा तुम्ही पाहताय टेटवली प्रीमियर लीग पर्व पहिलं ही दापुनी इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून अगदी सर्व या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम निश्चित रूपी केलं जात आहे. आणि तुम्ही जर पाहत असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच आपण सबस्क्राईब करून घ्या. इथे चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. जो खेळाडू आहे त्याच्या सगळ्यानं आतापर्यंत गोलंदाजी करत असणारा अमर पड्याल याच्यावरती मोठे असे प्रहार देखील केले गेले. पुन्हा एकदा संकेत ऑन फायर आहे. मॅच आता संकेत सांगतोय हार नाही मानूंगा नार नाही ठानूंगा. काल के कपाल ये रिश्ता मिटाता हूं ये जीत का गीत नया गाता हूं ये गीत नया गाता हूं सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. संकेत संकट मोचक बनलाय. धावसंख्या 4च्या साईन 22 या आकड्यावरती असं वाटलं होतं किमान 15 ते 16 धावा बनतील, परंतु त्याने दाखवून दिलं हम भी किसी से कम नाही. इथे मुदस्सर मागझनकरच्या माध्यमातून चांगलं अमर पड्याल या गोलंदाजावरती प्रहार या बॅटर्सनं केलेत. चांगला खेळलाय तो.
लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू मिस्टर एक्स्ट्राच्या धावा आता खर्च केल्या गेल्या आहेत. कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा आपल्याला पाहायला मिळतील. या धावांना अनुशासित म्हणजेच रोख लावावं लागेल. क्रॉस लाईन कडे सिंगल धावेचा फटका. षटक क्रमांक तुम्ही पाहताय. चौथं देखील संपलं. 24-24 झालेले आहेत. जिंकण्यासाठी तुमच्याकडे चेंडू असतील 24 आणि 25 धावांचं इथे टार्गेट सेट केलं गेलंय. 24 चेंडू आणि 25 धावांचं टार्गेट आपल्याला बघायला मिळतंय. रसिक प्रेक्षक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. मास्टर द्या ना याला आवाज नाहीये. ब्रेक होतोय. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. थोडासा शार्प दे त्याला आणि मास्टर वाढवायचा. आवाज नाही येत आहे क्लिअर. हॅलो 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 ब्रेक का होतोय. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो लेट का आवाज जातोय तिथे. इथे लाईव्हला क्लिअर जाणार नाहीये. थोडस इको कमी कर. शार्प दे आणि मास्टर दे त्याला. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. साऊंड थोडा मास्टर दे त्याला. हॅलो हॅलो चेक नॉर्मल इको. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. थँक्यू. दोन दिवसाची जी भोजन व्यवस्था आहे ती बाबा सहस्त्र यांच्या माध्यमातून झालेली आहे. ते देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण स्टेजवरती आसनस्थ व्हायचंय. तुमचं मनपूर्वक धन्यवाद. हॅलो सगळ्यांचं मन तृप्त करण्याची जबाबदारी आपण पार पडली. हॅलो हॅलो कृपया आपण स्टेजवर यायचंय. सामना चालू करा. 24 balls to Nets 25 runs. स्टेजवर यायचंय. शेखरजी नांटेकर. हॅलो 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 चेक. दादा माईकला साऊंडला आवाज लेट येतोय. वायर बदलतोय. असं चालू करा तुम्ही. आपल्या पडद्याच्या जवळ जे रसिक प्रेक्षक खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो आपण तिथून थोडंसं लांब व्हा. थोडं लांब उभं राहायचं आपण सर्वांनी. हॅलो 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 अकिब हॅलो ओके. चला पुन्हा एकदा मॅच कडे घेऊन जातो मी सनी मोहिते तमाम रसिक मायबापांचं पुनश एकदा या टेटवली प्रीमियर लीग मध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
येथे 25 धावांचा पाठलाग करत असताना मुदस्सर मागजनकर आणि त्याचबरोबर कुणाल कात्री ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळ सादर करताना दिसेल. आतापर्यंत बॅटिंग तर केली चांगली धमाकेदार सुरुवात प्रयत्न केला जातो आणि येत असेल ना तर मॅचेस तुम्हाला बघायला मिळू शकते. अमिषा कन्स्ट्रक्शन या संघाने देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 मॅच जिंकल्या होत्या कालच्या दिवसामध्ये आणि चेंडू झाला फरा इथे मिळतील 4 पार आलाय सरकार. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. 4 धावा मात्र अतिशय वेगाने पुढे सरकवून देतील. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 6 या आकड्यावरती. 6 धावा दाफलकावरती या ठिकाणी जोडल्या गेले. चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. दोन्ही संघ बलाढ्य विजेतेपदाचे प्रमुख आविष्कार मानले जातील असे दोन्ही संघ तुम्हाला बघायला डिफेन्सिव्ह कामाच्या आणि त्याचप्रमाणे पंचांकडे आपली जोरदार केली जाते. आपण म्हणतो ना की शतक क्रमांक या ठिकाणी 1 चा खेळ संपला. विदाउट लॉस धावसंख्या पोहोचले 7 या आकड्यावरती. 7 धावा दाफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी इथे तुमच्याकडे चेंडू शिल्लक असतील 18 आणि धावा देखील तुम्हाला करायच्यात 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आपण म्हणतो की डिफेन्सिव्ह बेस्ट अटॅकिंग क्रिकेट असं म्हटलं जातं. आज तेच आपण पाहतोय तर अशाच प्रकारचं डिफेन्सिव्ह क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातंय. कॅमेरामॅन शहबाज गल्फे यांच्या माध्यमातून अगदी सर्व रसिक प्रेक्षकांची अचूक अशी टिप्पणी देखील केली जाते. सर्वजण अगदी आमच्या लाईव्ह स्क्रीनवरती दिसत आहेत. सर्व रसिक प्रेक्षक तुम्ही पाहायला गेले छोटे छोटे खेळाडू आहेत आमच्या लाईव्ह वरती या स्क्रीनवरती आहे. सगळे आपल्याला बघायला मिळते. मुदस्सर मागजनकरच्या मागचे सर्व रसिक प्रेक्षक आमच्या स्क्रीनवरती आता दिसत आहेत. राईट हँड बॅटर्स 18 चेंडू 18 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती यश हा गोलंदाज समोरच्या चेंडू दिशेने खेळण्याचा प्रयत्न केवळ मात्र या ठिकाणी सिंगल धाव तुम्हाला बघायला मिळू शकेल आणि इथे 6 धाव संख्या 8 या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळते. महत्वाची लढत आहे. सगळ्याच गोष्टी तुम्हाला सहजासहजी मिळणार नाहीयेत. सगळ्याच गोष्टी सहजासहजी मिळाल्या असता सगळ्याला गंमत आणि देवाला किंमत कधी उरली नसती. यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कुठलीच गोष्टी तुम्हाला अशीच मिळणार नाहीये. संघर्षाशिवाय कोणतीच गोष्ट तुम्हाला मिळू शकणार बघा. षटक क्रमांक तुम्ही पाहता 2 हे प्रोग्रेस मध्ये आहे. दोन्ही संघ अगदी बलाढ्य विजेतेपदाचे प्रबळ दावेदार नक्कीच मानले जातील. येथे क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जातं. रणजित उल्वेकचा एफसीटीचा संघ या मॅच मध्ये जिंकेल का पाहावं लागणार. खूप साऱ्या चर्चा आपल्याला बघायला मिळू शकतील कारण का प्रत्येक संघाचं स्वप्न आहे. प्रत्येक संघ स्वप्न आपला उराशी बाळगून की या चमचमत्या ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये आम्हाला दाखल व्हायचं आहे. यासाठी खूप सारी मोठी धडपड केली जाणार आहे. यश नासरे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. मुदस्सर मागजनकरनं 9 चेंडूचा सामना केला. आतापर्यंत तो 9 धावांवरती खेळतोय. अनुशासित गोलंदाजी आतापर्यंत केली गेली पण तो पंचांच्या या ठिकाणी दोन्ही हात भूमी समांतर केले जातील. मिस्टर एक्स्ट्राच्या धावा आता आपल्याला बघायला मिळतात. स्टँड अँड डिलिव्हर फ्रंट फूटचा वापर देखील केला गेला नाहीये. अगदी जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न केवळ एक सिंगल धाव अशा प्रकारे खात्यामध्ये जोडली जाते. धाव संख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अगदी परिस्थिती मात्र अमिषा कन्स्ट्रक्शन या संघाची चांगल्या परिस्थितीमध्ये फलंदाजी केली जाते. षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यशला यशस्वी बनण्यासाठी गोलंदाजीचा टप्पा नो बॉल दिलाय. फ्लाईट आहे. चेंडू डीप झालाच नाही. याच कारणाचं पंचांनी सांगितलं हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. इथे देखील एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जातील गोलंदाजीसाठी यश परंतु यशस्वी बनत नाहीये. खोलवरचा चेंडू आहे. चेंडूवरती या ठिकाणी मोठा प्रहार. या ठिकाणी दुहेरी धावा मात्र मिळून जातील. धाव संख्या आता या 2च्या साह्याने 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी तुमच्याकडे 13 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 14 धावा धाव फलकावरती आहे. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी अजून देखील आहे. यश वरती मोठे असे प्रहार. यशना देखील एक्सपेन्सिव्ह षटक टाकले हे. चेंडूला डिफेन्स केला गेलाय. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय आणि केवळ एक सिंगल धाव तुम्हाला बघायला मिळते. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. विदाउट लॉस धाव संख्या जाऊन पोहोचले 15. 15 धावा धाव फलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाणार हे पाहावं लागेल कारण का जोडी मात्र इथे आहे.
मुदस्सर मागसनकर आणि कुणाल कात्रेची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सूर चढताना तुम्हाला बघायला मिळू शकेल. दोन्ही खेळाडू थोडीशी स्ट्रॅटेजी बनवतात. आतापर्यंत 2 ओव्हर 15 झालेले आहेत. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 2 षटकं टाकली गेली, पण तो मुदस्सर मागसनकरनंच देखील सगळेच्या सगळे चेंडू खेळले. एकही चेंडू कुणाल कात्रेनं खेळलाच नाही. आता तुम्ही पाहिलं पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये बॅटिंग साठी मुदस्सर मागसनकर हा तयार झालाय. राईट हँडेड बॅटर्स आहे तो. राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा गोलंदाज संकेत अब्दुल हा बघायला मिळेल. राऊंड द विकेट पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये यावेळेसचा फटका एक सिंगल धाव देऊन जाईल आणि आपण म्हणतो ना की थेंबे थेंबे तळेसाचे. आज एक एक धाव करत असताना यशाच्या दिशेने मार्गस्थ झालेला अमिषा कन्स्ट्रक्शनचा संघ स्पर्धेमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतोय. येथे पंचांकडे अपील केली जाते. नो बॉल आहे. 1+1 अशा 2 धाव बघायला मिळतील आणि आता मात्र संपूर्ण स्पर्धेला जत्रेचं स्वरूप आलं हे तुम्ही बघताय. काय सेलिब्रेशन केले जाते सर्व संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा प्रहार. आता जसे जसे या मॅचच्या आपण अंताकडे चाललोय, एकंदरीत शेवटाकडे जातोय. मॅच मध्ये रोमर्स हेच चाललंय. 6 धावांची आवश्यकता. बॅटिंग करणारा हमेशा कन्स्ट्रक्शन या संघाला कमी गतीचा चेंडू डॉट बॉल बघायला मिळतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आता कमबॅक करून दिली जाईल का? 9 चेंडू 6 धावांची गरज. 9 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 9 मध्ये 6 करायच्यात बॅटिंग करणाऱ्या संघाला. राऊंड द विकेट गोलंदाजी शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी पुन्हा एकदा एखाद्या चेंडूला टाकण्याचा धाडस, परंतु डॉट बॉल येतोय. रणजित एलवे चेंडू पर्यंत पोहोचलाय. डॉट बॉल आलाय. 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता. मॅच मोठी बनत जाईल का? अगदी त्या पडद्याच्या जवळ उभे राहू नका तुम्ही. सूचना आहेत. थोडस लांब उभे राहा. 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगलेली आहे. अप्रतिम मॅच आपल्याला बघायला मिळते. आपण म्हणतो ना ज्या वेळेला माणूस पाण्यामध्ये पडतो तेव्हा त्याचा मृत्यू होत नाही सर. मृत्यू तर तेव्हा होतं तेव्हा ज्याला पोहता येत नाही. म्हणजे परिस्थिती तुमची कधीच समस्या बनत नाही. समस्या कधी बनते जेव्हा त्या तुम्हाला परिस्थितीला हाताळता येत नाही. हे क्रिकेट देखील असंच आहे. 8 चेंडू आणि त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलं तर 6 धावांची आवश्यकता आहे. या परिस्थितीतून तुम्ही सावरलं स्वतःला तर नक्कीच यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते, कष्ट करावे लागतात आणि कष्ट ज्याच्याकडे करण्याची क्षमता आहे तोच या भविष्यामध्ये यशस्वी झाला. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. एक चांगला चेंडू येऊ शकेल का? मॅच मध्ये रोमांच बनवून ठेवू शकेल का? असे अनेक सारखे प्रश्न तुमच्या समोर हे उपस्थित होताना बघायला मिळू शकतील. 7 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि त्यांच्या साक्षीने ही मॅच मात्र चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय तर 7 मध्ये 5 धावांची गरज. बॅटिंग करणारा संघ अमिषा कन्स्ट्रक्शन. सात चेंडू आणि त्याचबरोबर 5 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज ड्रामा सध्या सर पाहायला गेलं समोर पब्लिक ज्यावेळेला डॉट बॉल येतो तेव्हा अगदी चेअर अप करतं. मिस्टर रेक्षाच्या धावा खर्च केल्या जात आहेत. मिस्टर रेक्षा 7 मध्ये 4 ची आवश्यकता. अमिषा कन्स्ट्रक्शनचा मुदस्सर सगळ्याच्या सगळे चेंडू तो खेळ आहे. चेंडूला सन्मान दिला जातो. केवळ एक सिंगल धाव असेल आता. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 22 या आकड्यावरती 6 मध्ये 3 ची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज ड्रामा 6 मध्ये 3 आता करायच्यात कोणत्या गोलंदाजाला 5 रन केलं जाणार हे मात्र थोडस चर्चेचं वातावरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. 6 मध्ये 3 करायचे आहेत.
आणि इथे मोठा असा प्रहार केला गेला, मोठी फटकेबाजी केली जाते. धावसंख्या आतापर्यंत 23 टक्क्यावरती 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 2 रणजित वेलवे गोलंदाज घातक गोलंदाजी करू शकेल का? 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. 2 धावा बनवल्या जातील की नाही? कुणाल तयार आहे? लेफ्ट हँडेड बॅटर्स आहे. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर सिंगल धाव बघायला मिळते. अगदी चांगल्या कंट्रोल मध्ये दिसला खेळाडू. एका चेंडू इथे 4 चेंडूंमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. मॅच खूप महत्वाची आहे. 4 चेंडू 1 धावेची गरज आहे. इथे मात्र सामना जिंकलाय अभिषेक कन्स्ट्रक्शन. या संघाने सामना जिंकलेला आहे. अभिनंदन अभिषेक कन्स्ट्रक्शन. वॉट द मॅच. मालक 4 षटकांचा हा सनी 1 मिनिट. सर्व संघाचे संघ मालक आपला विनंती आहे की या स्पर्धेमध्ये रोमांचकता आणण्याचं काम आपण केलेलं आहे. मी कमिटीला विनंती करणार आहे की सर्व संघाचे संघ मालक आहेत यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. कारण आपण या संघामध्ये सामील झालात, सहभाग घेतलात आणि मालक झालात, त्यामुळेच इथपर्यंत पोहोचणं आणि आयोजकांना कार्यक्रम संपन्न करणं शक्य झालं. मी प्रथमतः फ्रेंड सर्कलचे संघ मालक संकेत अगबिल आणि निलेश यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं. अध्यक्ष